विश्व स्वास्थ्यम भवतु। आजचा विषय आहे वर्षा ऋतू आणि बस्ती पंचकर्म। वर्षा ऋतू ज्याप्रमाणे निसर्गाला नवचैतन्य प्राप्त करून देतं, त्याचप्रमाणे शरीराला नवचैतन्य देण्यासाठी पंचकर्म अत्यंत लाभदायी आहे। त्यातही वर्षा ऋतूमध्ये बस्ती पंचकर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वर्षा ऋतूमध्ये वातावरण ढगाळ, दमट, शीत असतं, ज्यामुळे वाताचा प्रकोप होतो आणि या वात प्रकोपासाठी बस्ती पंचकर्म, बस्ती म्हणजे मेडिकेटेड एनिमा, जो अधोमार्गाने दिला जातो, तो पक्वाशय स्थित वाताला, ज्याला कोलोनद्वारे आपण शरीरशुद्धी करू शकतो। अग्नी मंद झाल्यामुळे डायजेशन बिघडतं, ज्यामुळे गॅस, ब्लोटिंग, अपचन यासारखे विकार बळावतात। त्याचप्रमाणे श्वसनाचे आजार, दमा, सर्दी, खोकला किंवा ॲलर्जिक रायनायटिस यासारखे आजारही बळवतात। त्वचेतील रुक्षता वाढून एक्झिमा, सोरायसिस, शीतपित्त, अर्टिकारिया यासारखे आजार वाढू लागतात। वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप झाल्यामुळे जॉईंट पेन, त्यामध्ये आमवात, संधिवात, मान, कंबर याचे दुखणे वाढतं। त्याचप्रमाणे एन्झायटी किंवा झोप डिस्टर्ब असणे, तसेच इम्युनिटी कमी होणे यासारखे आजारही वाढू लागतात। बस्तीद्वारे शरीर डिटॉक्स, शरीर शुद्धी केली जाते आणि त्यामुळे साहजिकच आपल्या शरीरातील धातूंचे वर्धन होतं, पोषण होतं आणि इम्युनिटी वाढू लागते व त्यामुळे वर्षा ऋतूत होणारे जे आजार आहेत त्यांना आपण आळा घालू शकतो। बस्ती हा वेगवेगळ्या प्रकारे दिला जातो। काढ्याचा, तेलाचा, तुपाचा किंवा दुधाचा, ज्याला क्षीरबस्ती म्हणतात, तो आजारानुसार वैद्यांनी ठरवायचा असतो। त्याचप्रमाणे उत्तर बस्ती म्हणजे गर्भाशयाद्वारे तसेच मूत्रमार्गाद्वारे बस्ती दिल्याने गर्भाशयाचे रोग, वंध्यत्व किंवा मूत्रमार्गाचे रोगसुद्धा कमी होतात। बस्तीद्वारे शरीर धातूंचे पोषण आणि वर्धन होतं, त्यामुळे स्वस्थ व्यक्तींनी देखील बस्ती हे पंचकर्म नक्की करून घ्यावे। मग विचार कसला करताय? पंचकर्मावर आम्ही घेऊन आलो आहेत घवघवीत 20% सूट। तर बस्तीद्वारे करूया वाताला बाय बाय।